नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला, खूप गरमीचे दिवस चालू आहे. विदर्भामध्ये तो खूपच गरमी चालू आहे. ऊन खूप तापत आहे. तर चला, आज काय थंड तुम्हाला बाहेरचं ऊन कसं आहे ते दाखवत आहे. चला, तुम्ही बाहेर चला वातावरण बघायला. लगेच आता 7-8 वाजले असतील. तर एवढं ऊन झालेलं आहे ना, हे बघा. हे कसं ऊन दिसत आहे. कडक ऊन तापलंय. हे बघा, आपल्याकडे सफरचंदचं झाड लावलं होतं मी. तर हे 2 वर्ष झाली या झाडाला. तर ही अशी सरळ फांदीत जात होती. मला वाटलं हे असं वाटलं की विदर्भाच्या उन्हीमध्ये हे काही जगत नाही झाड. ऑनलाईन बोलवलं होतं मी हे. तर 2 वर्ष राहिलं हे चांगलं. तर 2 फांद्या खालून फुटल्या. तर मला असं बरं वाटत आहे आता की हे झाड चांगलं जगतंय. हे जास्वंदीचं झाड आहे बाजूला. तर त्या जास्वंदीच्या झाडाची सावली पडते थंड, त्याच्यामुळं पण ते चांगलं राहत असेल झाड हे, असं वाटतं. शेणखत टाकले मी याला. शेणखत टाकल्यावरच फांद्या फुटायला सुरुवात झाली. हे बघा मस्त. तर बघू आता काय मोठं होईपर्यंत. इथे ड्रॅगन फ्रूटचं, हे पण ड्रॅगन फ्रूट ऑनलाईनच बोलवलं होतं मी. याला पण 2 वर्ष झाले. फळं येतात की नाही तर बघू आता आपण. चांगली काढलेली रांगोळी मोडली नाही यांनी हॅमरनी. बसला इथं थंड गार हवेत. हॅमर हॅमर हॅमर. थंड हवेमध्ये बसतं चांगला, थंड थंड ठिकाणी. इकडे बनवलेला आहे हॅमरसाठी. तिथे जाऊन नाही बसत तो, इथंच येऊन बसतो थंड हवेत. असं आहे बाहेरचं ऊन. खूप कडक ऊन आहे. बाहेरची कामं लवकरच आटपून घ्यावं लागतात. तर असं आहे विदर्भातलं कडक ऊन. तर आपल्याला बनवायची आहे चांगली मटका कुल्फीसारखी कुल्फी. 1 काजू बदाम घेतले. पिस्ता मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया याची. बारीक करून घेतलंय. एकीकडे हे घेतलंय केसर, दुधामध्ये भिजत घातलं होतं. हे घेतलंय 1.5 लिटर दूध. साय पण घातली याच्यामध्ये. मस्त घरची पौष्टिक कुल्फी बनवूया आपण, सर्व मस्त साहित्य घालून. चांगलं ढवळून ढवळून छान मस्त दूध आटून घेऊया. हे छान बनते आपल्या मस्त घरच्या घरी कुल्फी. ही पावडर हे बारीक केलेली काजू बदाम पावडर घातली याच्यामध्ये दुधामध्ये. चांगलं ढवळून घेऊया छान. घरच्या घरी मुलांसाठी मस्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मस्त बनवूया घरी. तुम्ही पण बनवा अशी कुल्फी, छान बनते. आणि हे केसर दूध घालून घेऊया याच्यामध्ये. केसरनी टेस्ट छान लागते. नसेल केसर तर आपण रंग पण वापरू शकतो. थोडासा रंग घालायचा मस्त पिवळा येल्लो कलरचा. हे वेलची पावडर 1 चमचा. आणि कलर नाही घातला तरी चालतंय, कारण की आपण कॅरेमेल बनवणार आहे. तर त्याचाच रंग एवढा सुंदर येतो ना, मस्त मटका कुल्फीसारखा छान कलर येतो. कलर नाही घातला तरी चालेल. हे बघा झालंय मस्त आटलंय चांगलं मस्त दूध. हे घेतलंय 1 मेजरमेंट कप साखर. साखर आपण आपल्या
चवीनुसार घालू शकतो साखर, किती पाहिजे ते. अशी सारखी करून गॅसवर, बारीक गॅसवर तापत ठेवायची ही साखर. वितळली खालून आणि हलवत हलवत थोडंसं. हे बघा रंग किती छान आलाय आपल्या कॅरेमेलला, साखरेचं कॅरेमेल. आता याच्यामध्ये थोडं थोडं ओतायचं, एकदम नाही ओतायचं, उडतं नाही तर. हे असं ढवळत ढवळत घालून घ्यायचं थोडं थोडं करून. बघा किती सुंदर रंग आला याला. रबडी पण खाऊ शकतो आपण, ही कुल्फी पण बनवू शकतो. मस्त झालंय. मस्त सुगंध सुटलाय. वेलची पावडर वगैरे घातली ना तर खूप छान सुगंध सुटलाय. हे बघा कसं आटत आटत बनलंय आपलं. थोडंसं थंड झालं की घट्ट होऊन जाईल हे मिश्रण. हे बघा चम्मचला कसं दाटसर लागलंय. आणि सोपं आहे, लगेच होतं मस्त. घरचं आपलं भरपूर खायला मिळतं मुलांना. विकतचं तेवढंच राहतं, थोडंसं एक खाल्लं की झालं. घरी बनवलं की भरपूर मिळतंय. आणि सर्वच जण खातात, मोठे लहान सर्वच जण खातात मग घरी बनवले की. असे मी चहाचे कप आहेत हे, तर ते घेतले कागदी. तर याच्यामध्ये घालून घेऊया. हे बघा हे झालंय. आणि हा ॲल्युमिनियम पेपर आहे, तो वरून पेपर घालून घेऊया. हे ऑनलाईनच बोलवलेलं आहे मी. इथं एवढ्या वस्तू काही मिळत नाही, मग मी ऑनलाईनच बोलवते सगळ्या वस्तू. तर बघा असं लावून घ्यायचं. केकचं भांडं घेतलंय मी हे, आणि केकच्या भांड्यामध्येच ठेवले कप सगळे. आणि हे काड्या लावून घेऊया कुल्फीच्या. तर हे आपण आता, तर ही रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून दिली होती. तर ही दुसऱ्या दिवशी काढली, तर अशी बघा मस्त झाली आपली मटका कुल्फी. मावा कुल्फी पण बोलू शकतो आणि मटका कुल्फी पण बोलू शकतो. हे चहाचे कप घेतले होते ना, हे असे फाडूनच घेतले. हे कप असे निघत नाही याच्यामधून, दुसरे आपले मोल्ड असतात त्याच्यामधून निघून जातं मस्त. तर बघा अशी कुल्फी झाली आपली मस्त लच्छेदार छान मटका कुल्फी. स्वादिष्ट आणि घरच्या घरी छान मस्त. हे बघा असे झाले. एवढ्याच 5 काढून घेतले 5 जणांना. मस्त ड्रायफ्रूट घालायचं वरून. बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे. अशी झाली आपली कुल्फी. पूजा, त्रिशू, ध्रुव हे आलेत, यांनी पण मस्त एन्जॉय केली. मी कुल्फी टेस्ट करून बघते आता कशी झाली ते. छान चविष्ट आणि मस्त झाली, रुचकर छान झाली आपली मटका कुल्फी. बाजारासारखी मस्त छान, मस्त लुसलुसीत आणि छान मस्त मऊ मस्त झाली कुल्फी. मी बनवलेली कुल्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.